नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, 4 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी ज्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत ते अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती आणि त्या दिवशी अनेक ठिकाणी चर्चा होती की जे बंडखोर उमेदवार आहेत किंवा ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत अशा ठिकाणी हे सगळे अर्ज मागे घेतले जातील, बंडखोरी जी आहे ती शमेल किंवा मैत्रीपूर्ण लढती होणार नाही, थेट लढती होतील. तर कोण कोण अर्ज मागे घेणार याविषयीच्या चर्चा ज्या आहेत ते 4 नोव्हेंबरला म्हणजे आम्ही हा जो व्हिडिओ बनवला त्या दिवशी रंगल्या होत्या. प्रामुख्याने मुंबईतला विचार केला तर माहीम मतदारसंघामध्ये सदा सरवणकर हे उमेदवारी अर्ज मागे घेतील का याविषयी चर्चा होती. बोरिवलीमध्ये गोपाळ शेट्टी जे आहेत ते अर्ज मागे घेतील का याविषयी चर्चा होती. माहीमचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये सदा सरवणकर हे केंद्रस्थानी का होते तर तिकडे समोर त्यांच्या जे उमेदवार आहेत ते म्हणजे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे. तर अमित ठाकरेंच्या विरोधामध्ये सदा सरवणकर यांनी अर्ज भरला आणि ते मागे घेणार नाहीत अर्ज अशा पद्धतीने अनेक दिवस ते बोलत होते. त्यामुळे या दिवसाकडे सगळ्यांची नजर होती की 4 नोव्हेंबरला ते अर्ज मागे घेतील का. पण प्रत्यक्षामध्ये त्यांनी अर्ज मागे घेतला नाही. राज ठाकरेंची भेट घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला असंही त्यांनी सांगितलं. पण राज ठाकरेंनी तुम्हाला लढायचं तर लढा अशा पद्धतीचा संदेश त्यांना दिला. त्यामुळे प्रत्यक्ष भेट काही त्या दोघांची होऊ शकली नाही आणि शेवटी सरवणकर यांची उमेदवारी जी आहे ती कायम राहिलेली आहे. त्यामुळे आता त्या मतदारसंघामध्ये माहीम मतदारसंघामध्ये आता अमित ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदा सरवणकर आणि उबाटा गटाचे उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत अशी तिरंगी लढत जी आहे ती होणार आहे. त्याचबरोबर लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की एकीकडे अमित ठाकरे जे आहेत ते मनसेचे उमेदवार असले तरी भारतीय जनता पार्टीने त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. आशिष शेलार यांनी सुद्धा त्याविषयी सांगितलं की आम्ही अमित ठाकरेंना पाठिंबा देऊ. पण तिकडे महायुतीचे उमेदवार म्हणून सरवणकर उभे आहेत. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, संभ्रम निर्माण होतो की नेमकं या ठिकाणी काय होणार आहे. सदा सरवणकर यांची उमेदवारी तर कायमच आहे, त्यांनी माघार घेतलेली नाही आणि तिकडे भाजपने अमित ठाकरेंना पाठिंबा दिलेला आहे. आणि म्हणजे या ठिकाणी नेमकं काय घडणार, काय नेमकं डोक्यामध्ये आहे लोकांच्या नेत्यांच्या याविषयी लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. अशीच काहीशी परिस्थिती वरळीमध्ये सुद्धा आहे. वरळीमध्ये आदित्य ठाकरे हे विद्यमान आमदार होते, ते आता पुन्हा उभे राहिलेले आहेत. ते अर्थात उबाटा गटाचे उमेदवार असतील आणि तिकडे त्यांच्यासमोर संदीप देशपांडे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आहेत. पण त्याच वेळेला त्या ठिकाणी मिलिंद देवरा यांना उमेदवारी एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यामुळे आता तिकडे सुद्धा तिरंगी लढत आहे. मिलिंद देवरा यांनी सुद्धा किंवा एकूणच वरळी मतदारसंघातल्या कोणी अर्ज मागे घेतले नाहीत. त्यामुळे तिथेही तिरंगी झुंज जी आहे ती पाहायला मिळेल. मग या दोन्ही ठिकाणी लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की एका बाजूला भारतीय जनता पार्टी अमित ठाकरेंना पाठिंबा देते पण एकनाथ शिंदेंचा उमेदवार मात्र आहेत सरवणकरांच्या रूपामध्ये. तिकडे वरळीमध्ये संदीप देशपांडे आहेत, अर्थात त्यांना भाजपने पाठिंबा थेट जाहीर केलेला नाही. पण तिथेसुद्धा एकनाथ शिंदेंचा उमेदवार उपस्थित आहे, तो लढणार आहे मिलिंद देवरांच्या रूपामध्ये. त्यामुळे ते नेमकं काय होईल याविषयी लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न येतात. एका बाजूला आपण पाहतो की ज्या वेळेला राज ठाकरे यांच्या घरी गणेशोत्सवाचं आयोजन केलेलं आहे, गणपतीचं त्या ठिकाणी प्रतिष्ठापना केलेली आहे. त्या गणेशोत्सवासाठी स्वतः एकनाथ शिंदे दर्शनासाठी जातात, पुष्पगुच्छ आणि सगळ्या भेटीगाठी तिथे होतात, गप्पा रंगतात, हे आपण पाहतो. किंवा शिवतीर्थ हे नवीन घर राज ठाकरेंचं तयार झाल्यानंतर तिकडे सुद्धा एकनाथ शिंदे जातात, त्यांची भेट घेतात, तिथेही गप्पा रंगतात. लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की हे सगळं किती खेळीमेळीचं वातावरण आहे. एकमेकांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत, मित्रत्वाचे संबंध आहेत. मग हे मित्रत्वाचे संबंध जे आहेत ते फक्त गप्पा मारण्यापुरतेच आहेत का असा लोकांच्या मनामध्ये जर प्रश्न आला तर त्यात चूक काहीच नाही. मग हे राजकारणामध्ये हे मैत्रीपूर्ण संबंध नाहीत का असाही प्रश्न निर्माण होतो. असाही प्रश्न लोक विचारतात या निमित्ताने.
कारण ते जर मैत्रीपूर्ण संबंध असते तर इथे कुठेतरी या तडजोडी ज्या आहेत त्या दिसल्या असत्या. पण तशा तडजोडी माहीम मतदारसंघ असो किंवा वरळीचा मतदारसंघ असो इथे दिसलेले नाहीत. तिथे मात्र एकनाथ शिंदेंचा उमेदवार माहीममध्ये सुद्धा आहे आणि वरळीमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे अर्थातच अमित ठाकरे असो किंवा संदीप देशपांडे यांच्या थेट लढती त्यांच्या समोरच्या इतर उमेदवारांशी होणार नाहीत. त्यामुळे मनसेला सहज साध्य इथे विजय मिळवणं किंवा निवडणूक लढणं अगदी सोप्या पद्धतीने हे शक्य नाही आहे, हे दिसून येतं. म्हणूनच लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की एकनाथ शिंदे हे अनेक वेळेला भेटायला जातात. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातले संबंध कसे मित्रत्वाचे आहेत हे दिसत राहतं आपल्याला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने असो, घराच्या निमित्ताने असो, पण ते प्रत्यक्ष राजकारणामध्ये दिसत नाहीत. हा लोकांच्या मनामध्ये असलेला प्रश्न आहे. त्याच वेळेला मग अनेक वक्तव्यसुद्धा समोर येत राहतात. राज ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं, आत्ता ह्या ज्या सगळ्या मुलाखती चालू आहेत, अनेक नेत्यांच्या मुलाखती घेतल्या जातात, त्याच्यामध्ये राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला की या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण असेल असं तुम्हाला वाटतं? तेव्हा राज ठाकरे म्हणाले भाजपाचा मुख्यमंत्री असेल असं मला वाटतं. हे त्यांनी त्यांच्या मनातलं जे काही ते सांगितलं. पण अर्थातच सध्या विद्यमान मुख्यमंत्री कोण आहेत ते एकनाथ शिंदे आहेत आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली महायुती जी आहे ती लढते असं वारंवार सांगितलं जातं. पण तिथे राज ठाकरेंना मात्र वाटतंय की भाजपचा मुख्यमंत्री होईल, म्हणजे अर्थात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असं त्यांना वाटत नाही. त्यातून एक संघर्षाची ठिणगी जी आहे ती पडू शकते किंवा कदाचित असा मनामध्ये लोक विचार करतील की एकनाथ शिंदेंचं नाव कसं काय घेतलं नाही. त्याच वेळेला अमित ठाकरेंची जेव्हा मुलाखत होते, अमित ठाकरे म्हणतात की एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या एकूण गटाने, शिवसेनेने जे चिन्ह आणि पक्ष त्यांच्याकडून हिसकावून घेतला ठाकरेंकडून, ते काही योग्य केलेलं नाही, ते आपल्याला पटलेलं नाही, असं अमित ठाकरेंचं मत आहे. अर्थात हे राज ठाकरेंचं सुद्धा मत आहे. त्यावेळेला सुद्धा हा प्रश्न निर्माण होतो की एकीकडे राज ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यामधले मित्रत्वाचे संबंध आहेत, पण यांची मतं जी आहेत की त्यांची वक्तव्य जी आहेत त्याच्यातून काही वेगळंच चित्र समोर येताना दिसून येतं. मग यावेळेला प्रश्न निर्माण होतो. दुसरीकडे बाळा नांदगावकर हे शिवडीमधून उमेदवार म्हणून मनसेचे उभे आहेत, पण त्यांच्यासमोर मात्र एकनाथ शिंदे उमेदवार उभं करत नाहीत. पण त्याचं कारण जे ते वेगळं दिलं जातं की या दोघांमधले जे वैयक्तिक संबंध आहेत, वैयक्तिक जे दोघांमधलं नातं आहे, त्याच्यामुळे उमेदवारी दिलेली नाही. आणि मग एक जुना किस्सा जो तो सांगितला जातो की 2001मध्ये ज्या वेळेला आनंद दिघे जे आहेत त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर तिकडचा जिल्हा प्रमुख म्हणून रघुनाथ मोरे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यावेळेला बाळा नांदगावकर हे ठाणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख होते, शिवसेनेत होते त्यावेळेला, ते संपर्क प्रमुख होते. आणि त्यावेळेला रघुनाथ मोरे जे नव्याने तिथे नियुक्त झाले होते जिल्हा प्रमुख, त्यांचंही अपघाती निधन झालं. आणि मग त्यावेळेला नवीन जिल्हा प्रमुख नेमायचा होता, तेव्हा एकनाथ शिंदेंची शिफारस करण्यात आली आणि एकनाथ शिंदे हे जिल्हा प्रमुख बनले. आणि त्यांची शिफारस ही संपर्क प्रमुख असलेल्या बाळा नांदगावकर यांनी केली होती. त्या कदाचित ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेने केला आहे का अशी चर्चा असते. म्हणजे तिकडचा हा जो उमेदवार न देण्याचा जो काही एकनाथ शिंदेने प्रयत्न केलेला आहे त्याच्यामागचं कारण हे जुनं जे काही घटना घडलेली आहे, जे काही ऋण आहे एकनाथ शिंदेंवर असं म्हटलं जातं, त्याच्यामुळे तो निर्णय घेतलेला आहे. तो काय राजकीय पक्षापक्षांमधला निर्णय नाही. पण इथे मात्र वरळीचा मतदारसंघ असो किंवा माहीमचा मतदारसंघ असो, इथे मात्र एकनाथ शिंदे यांचे उमेदवार पूर्णपणे आपल्या समोरच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी तयार आहेत. सगळी सज्जता केलेली आहे. एकनाथ शिंदेंनी तर मिलिंद देवरा यांच्या कार्यालयाचं उद्घाटनसुद्धा केलं वरळीमध्ये जाऊन. त्यामुळे पूर्ण ताकदीनिशी हे उमेदवार जे आहेत, मिलिंद देवरा असो किंवा सरवणकर असो, हे आपल्या समोरच्या उमेदवारांना टक्कर द्यायला सज्ज आहेत. मग त्यावेळेला प्रश्न हा लोकांच्या मनामध्ये येतोय की मग हे जे काही दिसत असतं मित्रत्वाचं नातं, संबंध, दृढ झालेले संबंध, एकमेकांमध्ये चाललेल्या गप्पा,
हसत खेळत चाललेले काय विनोद असतील त्यांच्यामधले, तर हे सगळं नेमकं काय आहे मग, याविषयी लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला आपल्याला आठवत असेल की राज ठाकरे हे मला वाटतं श्रीकांत शिंदे यांचा त्या ठिकाणी प्रचार करायला गेले होते. त्यावेळेला तर त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता लोकसभा निवडणुकीला, NDAला. आपण कोणताही उमेदवार उभा करणार नाही, पण आपला बिनशर्त पाठिंबा असेल असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं. आणि त्यावेळेला बोलताना राज ठाकरे म्हणाले होते, त्यांनी एक संदर्भ घेतला, तो म्हणजे श्रीकांत शिंदे यांचं त्याआधी भाषण झालं होतं. श्रीकांत शिंदे म्हणाले होते की हा जो आपल्यातला संबंध आहे मनसे आणि शिवसेनेतला, तो फेविकॉल का जोड आहे, मी तो इतका घट्ट आहे फेविकॉलप्रमाणे, असं त्यांनी म्हटलं होतं. त्याचाच दाखला देत राज ठाकरे म्हणाले होते की हा संबंध जो आहे फेविकॉल का जोड असं तुम्ही म्हणालात, पण हा फक्त बाहेरूनच आहे, तो आतूनसुद्धा असला पाहिजे, आतूनसुद्धा फेविकॉल लागलेला पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले. म्हणजे याचा अर्थ होता की फक्त हे संबंध असे बाहेरून दिसता कामा नयेत, ते आतूनही असले पाहिजेत, आतूनही ती मैत्री दिसली पाहिजे. पण तीच नेमकी आता इथे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतं की खरोखरच ते संबंध आतून आहेत का की फक्त बाहेरचे आहेत. लोकांनासुद्धा प्रश्न निर्माण होतो लोकांच्या मनामध्ये. त्यामुळे ही जी दोस्ती आहे ती खरोखरच दोस्ती म्हणून आहे की फक्त ती गप्पा मारण्यापुरती, गणेशोत्सवापुरती किंवा एखाद्या वेळेस भेटलं तर तेवढ्यापुरती ती दोस्ती असेल की राजकारणामध्ये सुद्धा आहे, आणि आहे तर ती दिसलेली नाही, असा लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.